The name of chapter is the undamped harmonic oscillations. ओके, या चॅप्टरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत काही महत्त्वाच्या फिजिक्सच्या कन्सेप्टची. द व्हेरी फर्स्ट कन्सेप्ट वी विल स्टडी इज अ पिरियॉडिक मोशन. So what is a periodic motion? We have a very formal definition. Any motion that repeats itself after equal interval of time is called as periodic motion. ओके, या ठिकाणी महत्त्वाचं काही पार्ट आपल्याला पाहायचं आहे डेफिनेशनमधला. कुठलीही मोशन बरं का, एनी मोशन जी काय करते एका इक्वल इंटरवल ऑफ टाईमनंतर, एका विशिष्ट वेळेनंतर स्वतःची मोशन रिपीट करते, त्या मोशनला पिरियडिक मोशन असे म्हणतात. ह्याचे काय उदाहरण आपल्याला घेता येईल. उदाहरणार्थ काय आहे, this is say this is sun and this is earth. Okay, and around the sun earth is revolving in a circular orbit or elliptical orbit in 365 days. ओके, या ठिकाणी जर आपण काउंटिंग सुरू केली तर एक कंप्लीट 1 इयर नंतर अर्थ परत याच ठिकाणी येते, दुसऱ्या वर्षी परत याच ठिकाणी येते. अँड दॅट्स वाय धिस मोशन इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक मोशन. ओके, अजून एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. हा समजा हायड्रोजन ॲटम या ठिकाणी बघितला, या ठिकाणी प्रोटॉन आहे आणि याच्या अराउंड एक इलेक्ट्रॉन आहे अँड विच इज मुव्हिंग इन सर्क्युलर ऑर्बिट. ओके, अँड इट इज रिपीटिंग इट सेल्फ आफ्टर some time, and that's why the revolution of electron, that is a motion of electron around the nucleus, is again a periodic motion. अजून पिरियडिक मोशन आपण कोणती सांगू शकतो. समजा या ठिकाणी एक पेंडुलम लावलेला आहे आणि तो पेंडुलम ही समजा मीन पोझिशन आहे, त्याची कोणती पोझिशन आहे, मीन पोझिशन, आणि ही इक्विलिब्रियमसुद्धा आहे. या ठिकाणी कुठलाही फोर्स त्याच्यावर अप्लाय नसतो या पोझिशनला बरं का. आणि द पेंडुलम इज स्विंग इन दिस डायरेक्शन, देन अगेन गेटिंग इन दिस डायरेक्शन, पुन्हा तो या डायरेक्शनला जातो आहे, परत या डायरेक्शनला येतो. सो ओव्हर पिरियड ऑफ टाईम इट इज मुव्हिंग. से दिस इज अँगल थीटा, दिस इज मीन पोझिशन, दिस इज से एक्स्ट्रीम पोझिशन, दिस इज से एक्स्ट्रीम पोझिशन इन राईट हँड साईड अँड लेफ्ट हँड साईड फॉलोइंग. सो धिस इज, तर या ठिकाणी समजा आपण काउंटर लावलं तर आपल्याला असं कळेल की विशिष्ट वेळेनंतर पेंडुलम त्याची मोशन रिपीट करते. ओके, अँड सो धिस इज अगेन अन एक्झाम्पल ऑफ, तर हे सुद्धा काय आहे, पिरियॉडिक मोशन. अजून एक आपण एक्झाम्पल सांगू शकतो. या ठिकाणी एक स्लॅब घेतला आहे आपण आणि त्या स्लॅबवर एका स्ट्रॉंग रिजिड सपोर्टला एक स्प्रिंग लावलेली आहे आणि या ठिकाणी एक मास यम ठेवलेला आहे आणि ते थोडंसं आपण एक्सटेंड केलं आणि या पोझिशनला आणलं आणि सोडलं तर तो कंटिन्युअस
टू अँड फ्रो मोशन करेल, टू अँड फ्रो मोशन करेल, अँड दॅट मोशन इज अगेन अ पिरियॉडिक मोशन. Okay, so what we have, any motion that repeats itself after equal interval of time is called as periodic motion. त्याचे काय काय एक्झाम्पल पाहिले आपण. सन भोवती जेव्हा पृथ्वी मोशन करते, सर्क्युलर मोशन करते, दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ पिरियडिक मोशन. कारण एका वर्षानंतर ते काय करते, स्वतःचं परत एकदा रिपीट करते स्वतःच्या मोशनला. इलेक्ट्रॉनचं सुद्धा मोशन अराउंड द न्यूक्लियस इज अगेन एक्झाम्पल ऑफ पिरियडिक मोशन. या ठिकाणी एक पेंडुलम आहे, पेंडुलम स्विंग होतो आहे. स्विंग होत असताना सुद्धा तो मीन पोझिशनला परत परत येतो, एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, परत मीन पोझिशनला, परत एक्स्ट्रीम पोझिशनला, परत मीन पोझिशनला. सो दिस इज अगेन एक्झाम्पल ऑफ पिरियडिक मोशन. एका स्लॅबला आपण स्लॅबवर एक ब्लॉक ठेवला, त्याला स्प्रिंग अटॅच केली रिजिड सपोर्टसोबत, तेव्हा त्याची मोशनसुद्धा 2 and 4 जेव्हा होईल, दॅट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ पिरियडिक मोशन. ओके, पिरियडिक मोशनचा अजून एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या ह्या पूर्ण चॅप्टरचा मेन आहे. अँड दॅट पिरियडिक मोशन वी हॅव टू स्टडी अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ पिरियडिक मोशन दॅट इज कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. ओके, या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट होतो जो मी या ठिकाणी लिहूनच ठेवतो. काय आहे तो, ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक but all periodic motions are not ऑसिलेटरी. सगळ्या ऑसिलेटरी मोशन हा पिरियडिक आहेत, पण प्रत्येक पिरियडिक मोशन ऑसिलेटरी नाही आहे. ऑसिलेटरी मोशन होण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे इट मस्ट बी पिरियडिक. दुसरी कंडिशन आहे देअर मस्ट बी अ सम वॅरिंग फोर्स. त्या ठिकाणी एक वॅरिंग फोर्स असला पाहिजे त्या बॉडीवर ॲक्ट होणारा. ओके, विच इज डायरेक्टेड टुवर्ड द इक्विलिब्रियम पोझिशन, विच इज डायरेक्टेड toward the equilibrium position, that is mean position. ओके, ह्याचे काय काय एक्झाम्पल आहेत. ह्याचं एक्झाम्पल आहे पेंडुलम मोशन. ओके, दुसरं काय आहे ट्युनिंग फोर्क. आर्म्स इज अन एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. या ठिकाणी जो पाथ आहे, म्हणजे आता हा समजा आपण पेंडुलम कन्सिडर केला, तर ही आहे इक्विलिब्रियम पोझिशन. तर कंटिन्युअस एक फोर्स आहे ना, त्याला इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करत असते आणि परत या ठिकाणी जाते, परत तो इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो. फोर्स कंटिन्युअसली या ठिकाणी ॲक्ट होतो आणि बॉडी कंटिन्युअसली एका विशिष्ट पाथमध्ये स्विंग होत असते. अँड दिस इज हाऊ दिस मोशन इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन. ओके, त्या ऑसिलेटरी मोशनमध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट आहे जो आपल्याला या चॅप्टरचा मेन पार्ट आहे, अँड दॅट इज लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. That part is called as linear simple harmonic motion. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आपण नेमकी कशी स्टडी करायची. या ठिकाणी
प्लेन सरफेस आहे, कम्प्लिटली प्लेन सरफेस आहे, जो एका रिजिड सपोर्ट या ठिकाणी लावलेला आहे. ओके, एका स्प्रिंगनी एक यम एवढा मास असलेला ब्लॉक या ठिकाणी अटॅच केलेला आहे. ओके, आणि कन्सिडर करा ही पोझिशन आहे, ही पोझिशन आहे मीन पोझिशन. या ठिकाणची पोझिशन आहे x इज इक्वल्स टू 0 विच इज मीन पोझिशन. नंतर काय केलं, ह्याच ब्लॉकला थोडंसं ताणलं. ओके, एक्सटेंड केलं. ताणल्यामुळं काय झालं, तो ब्लॉक थोडासा समोर आपण फोर्सफुली नेलेला आहे. कोणत्या पोझिशनला नेला आहे, एक्स या पोझिशनला नेला आहे. काहीतरी व्हॅल्यू आहे त्याची 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर समथिंग लाईक दॅट. ओके, त्यानंतर तो मागे जाईल ऑब्वियसली आणि तो ब्लॉक परत मीन पोझिशनला येईल. पण तो मीन पोझिशनला थांबेल का, नाही थांबणार. तिच्यामधला जो इनर्शिया आहे तो परत त्याला मागे ढकलेल आणि तो ब्लॉक काय होईल, परत एकदा कॉम्प्रेस होईल लाईक दिस. Okay, like this x, and so this is a mean position. This is extended position. This is compressed position. आणि हिअर आर सम कंडिशन दॅट काय, इथं पूर्णपणे व्हॅक्यूम आहे. ओके, दुसरं म्हणजे काय, नो फ्रिक्शन. तिसरं म्हणजे काय, नो इंटरफरन्स फ्रॉम आउटसाईड. त्यावेळेस धिस लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन विल, म्हणजे ही लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन फॉर एव्हर असेल, कायमस्वरूपी असं रोटेशन करेल, कायमस्वरूपी टू अँड फ्रो टू अँड फ्रो टू अँड फ्रो मोशन करेल. या ठिकाणी मी काय सांगितलं की हा यम मास एवढा ब्लॉक आहे. ओके, आणि तो काय करतोय, त्याला आपण एक्स या पोझिशनला आणलेला आहे, एक्सटेंड केलेला आहे. ओके, आणि त्यानंतर त्याला आपण सोडल्यानंतर काय होईल, तो मीन पोझिशनला येईल पण तो परत मागच्या साईडला कॉम्प्रेस होईल बिकॉज ऑफ इट्स इनर्शिया. आणि रिस्टोरिंग फोर्स त्याच्यामध्ये सेट होईल आणि परत हाय कॉम्प्रेशन त्याला समोर ढकलेल. अँड सो इट विल ऑसोलेट फॉर एव्हर. या ठिकाणी तो 2 ठिकाणी कम्प्लिटली स्टॉप होतो. एक्सटेंडेड पोझिशनला कम्प्लिटली तो स्टॉप होतो आणि कॉम्प्रेस्ड पोझिशनला एकदा स्टॉप होतो. पण फॉर अ मोमेंट इट विल स्टॉप अँड फॉर एव्हर इट विल ऑसोलेट इफ इट इज इन परफेक्टली व्हॅक्यूम. या ठिकाणी जर पूर्णपणे व्हॅक्यूम असेल आणि या ठिकाणी अजिबात फ्रिक्शन नसेल, या ठिकाणी जर फ्रिक्शन नसेल कसल्याही प्रकारचा, ओके, नो फ्रिक्शन, फ्रिक्शनलेस, त्यावेळेस हे ऑसोलेटरी मोशन फॉर एव्हर होतील. से दिस इज एक्स पोझिशन. ओके, अँड दिस इज इफ याच्या पुढे तो जात नसेल तर हा झाला ॲम्प्लिट्यूड ए, आणि याच्या मागे जात नसेल तर हा झाला निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ॲम्प्लिट्यूड -ए. ओके, आणि एक्स इज इक्वल्स टू 0 पोझिशन काय झाली, मीन पोझिशन झाली. या ठिकाणी आपल्याला एक डेफिनेशन लिहायची आहे. डेफिनेशन ऑफ definition of linear simple harmonic motion. Definition काय आहे? A body is said to be performing linear simple harmonic motion. A body, कोणती बॉडी, ही मास यम असलेली. A body is said to be performing
linear simple harmonic motion if it is acted upon by a restoring force which is directly proportional to linear displacement and this is ऑब्झर्वेशननी शास्त्रज्ञांनी हे कन्क्लुजन काढले अँड डायरेक्टेड त्याची डायरेक्शन त्या फोर्सची कशी असते डायरेक्टेड ऑपोजिट टू दी displacement, that is toward equilibrium. ह्याला जर आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर आपल्याला असं कळतं की रिस्टोरिंग फोर्स is directly proportional to displacement. And displacement is given by, that is F is directly proportional to Ex, which is F is equals to minus Kx, where K is force constant or springs constant. Okay, so say this is equation number 1. या ठिकाणी न्यूटनच्या सेकंड लॉनुसार आपल्याला माहिती आहे F इज इक्वल्स टू m d2x बाय dt स्क्वेअर. सेकंड लॉ काय सांगतो मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन इज गिवन बाय d2x बाय dt स्क्वेअर. हाऊ द चेंज इन velocity with respect to time is acceleration. So say this is equation number 2. From equation number 1 and 2 we can write m d2x by dt square is equals to minus of kx. ह्याला आपण रिअरेंज केल्यावर आपल्याला असं कळेल m d2x by dt square plus kx is equals to 0. आपण याला m ने डिवाइड करू. d2x by dt square plus k by m x is equals to 0. से k by m is हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला झालेलं आहे. k by m is omega square, that is angular frequency of a linear simple harmonic oscillations. So which is given by d2x by dt square plus omega square x is equals to 0. आणि ह्याचा आपण हे जे इक्वेशन आहे हे खूप महत्त्वाचं आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. जे पूर्ण काही भविष्य आहे, कसं होणार आहे, कसल्या प्रकारचं ऑसिलेशन होणार आहे, कुठल्या ऑसिलेशनला काय भेटणार आहे, याची सगळ्याची माहिती या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ट्रॅप झालेली आहे. And that's why this is very important equation to explain everything about linear simple harmonic motion of undamped type. Damped म्हणजे बाहेरून कसलाही विरोध नसलेला, फ्रिक्शनलेस वगैरे वगैरे या गोष्टी ज्या ठिकाणी आहेत आणि जे ऑसिलेशन फॉर एव्हर असतात त्याच्यासाठीचं हे इक्वेशन आहे. आणि याचं सोल्युशन काढल्यावर आपल्याला काय मिळेल? इफ यू सॉल्व दिस इक्वेशन यू विल गेट x is equals to a sine of omega t plus phi, and this is called as equation number 3. This is called as equation of, the above equation is equation of linear simple harmonic motion. ओके, या इक्वेशनला आपण कसं रीड करायचं? x म्हणजे काय? पोझिशन आहे. हा जो ब्लॉक आहे
हा या मेन पोझिशनपासून किती लांब जातो आहे, कसा जातो आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी त्याचे काय काय व्हॅल्यूज असतात, या एक्सच्या व्हॅल्यूज सगळ्या या इक्वेशनमध्ये ट्रॅप झालेल्या आहेत. जेव्हा तो एक्स्ट्रीम पॉईंटला जातो त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू असते 1 आणि तो एक्स्ट्रीम निगेटिव्ह पॉईंटला जातो त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू असते -1. दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड, वेअर ए इज कॉल्ड ॲज amplitude, the maximum displacement of that simple harmonic motion. Omega is the angular frequency that we already know, which is k by m. T is the time, कोणत्या टाईमला आपण ऑस्सिलेशन्सचं रिडिंग्स घेतोय. phi is called as a phase angle. जे इनिशियल पोझिशनला काय इनिशियल जेव्हापासून आपण रिडिंग स्टार्ट केली, कुठल्याही पॉईंटपासून आपण रिडिंग स्टार्ट करू शकता, त्यावेळेस जे कॉन्सिक्वेन्सेस येतात त्याच्यामुळे एक नवीन या ठिकाणी ॲड होतो संख्या, अँड दॅट इज अ फाय विच इज कॉल्ड ॲज अ इनिशियल कंडिशन ऑफ दॅट ऑसिलेशन्स. ओके, तर याबाबत आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहू. ओके, सो व्हॉट इज फाय? फाय इज वॉट? We have phi is called as phase of linear simple harmonic motion, which is a phase angle phi or epoch. ह्याचं दुसरं नाव आहे इपोक. फायला इपोक सुद्धा म्हणतात, और स्टार्टिंग फेज. ओके, आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रॅप असते. कोणती इन्फॉर्मेशन ट्रॅप असते? इट कॅरीज द इनिशियल कंडिशन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. इट कॅरी. ओके, या ठिकाणी काय बघू, एक्स म्हणजे काय, पोझिशन आहे त्यात ॲट एनी टाईम टी. एक्स इज अ फंक्शन ऑफ टाईम टी. ओके, काय असेल ती? ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. लेट्स प्लॉट एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता आपण प्लॉट करू. प्लॉट केल्यानंतर प्लॉट करायचं म्हणजे आपण काय करायचं? ग्राफ काढायचा. ओके, या ठिकाणी समजा व्हॅल्यू आहे ए आणि हे आहे -a, आणि हा ग्राफ कंप्लीट यक्सच्या व्हॅल्यू देतो आणि हा -xच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये झालेल्या ऑसिलेशन्सच्या व्हॅल्यू देतो. कन्सिडर करा एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फायमध्ये जर आपण फाय जर इनिशियल कंडिशन जर 0 घेतली म्हणजे आपण मेन पोझिशनपासून रिडिंग घ्यायला स्टार्ट केलेलं आहे या ठिकाणी. ओके, त्यावेळेस काय होईल? एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी असं आपल्याला येईल, आणि इट विल लुक लाईक धिस. इफ धिस इज टाईम, ॲज टाईम इन्क्रीजेस इट विल ऑसिलेट इन अ साइन वेव्हग्राफ. म्हणजे काय होईल? हा जो बॉब आहे हा अशी मोशन करेन, आणि जेव्हा आपण ती प्लॉट करू तेव्हा ते आपल्याला अशी दिसेल. हाच जर आपण या ठिकाणी WT घेतला, दॅट इज ह्या व्हॅल्यू जर आपण 0 to इन्फानाईटपर्यंत व्हॅल्यू घेतल्या, या ठिकाणी येईल 0, या ठिकाणी येईल काय येईल? पाय येईल, या ठिकाणी 2π येईल, या ठिकाणी 3π येईल, अँड सो. ओके, आपण जर इनिशियल कंडिशन चेंज केल्या, दॅट इज एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि या ठिकाणी फाय जर आपण 90 डिग्री घेतला म्हणजे आपण एक्स्ट्रीम पोझिशनपासून रिडिंग घ्यायला स्टार्ट केलेलं आहे. ओके, जेव्हा तो बॉब किंवा जे एक्सटेंडेड मोडला असताना आपण रिडिंग घ्यायला स्टार्ट केली त्यावेळेस
इनिशियल कंडिशन फाय इज इक्वल्स टू पाय बाय टू या ठिकाणी ॲड होते आणि इक्वेशन जर आपण जेव्हा लिहू एक्स इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू विच इज नाव कॉस पाय बाय टू. सो एक्स इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी सॉरी साईन पाय बाय टू प्लस ए इज कॉस ए. हे आपल्याला इक्वेशन येतं आणि हे जर आपण प्लॉट केलं तर आपल्याला साधारण हे असं दिसेल. एक्स्ट्रीम पोझिशनपासून ओमेगा टी या ठिकाणी येईल पाय, या ठिकाणी येईल सॉरी या ठिकाणी 0, या ठिकाणी येईल पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय अँड सो. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क्स.